अहवाल 2025. शीर्षक आहे निवडीचा विषय AI युगातील लोक आणि शक्यता. भारताचा क्रमांक लागतो 130वा. भारताची HDI किंमत आहे 0.685. भारताचा समावेश मध्यम विकास गट मानवी विकास गटात होतो. मागील निर्देशांकामध्ये भारत 134व्या स्थानी होता. भारताची सरासरी आयुर्मान आता 72 झालेली आहे. भारतासह बांगलादेशाचाही 130वा क्रमांक आहे. टॉपचे देश आहेत आईसलँड, नॉर्वे, स्वित्झर्लंड आणि बॉटमचे आहेत दक्षिण सुदान, सोमालिया, मध्य आफ्रिकन प्रजासत्ता. आपल्या शेजारील देश चीनचा क्रमांक आहे रँक आहे 78 आणि पाकिस्तानचा आहे 168. मानवी विकास निर्देशांक जनक आहेत महबूब उल हक, पाकिस्तानी अर्थतज्ञ. आणि भारतीय अर्थतज्ञ म्हणलं तर अमर्त्य सेन यांच्या क्षमता दृष्टिकोन या संकल्पनेवर आधारित हा निर्देशांक आहे. सुरुवात झालेली आहे 1990. संस्था आहे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम UNDP. गणना पद्धत HDI 3 निर्देशांकाच्या भौमितिक मध्य काढून मोजला जातो. तर त्याच्यामध्ये आयाम बघा HDI साठी दीर्घ व निरोगी जीवन, जन्माच्या वेळीचे आयुर्मान, ज्ञान, शालेय शिक्षणाचे सरासरी वर्ष, शालेय शिक्षणाचे अपेक्षित वर्ष आणि राहणीमान. राहणीमानामध्ये येते दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न. त्याचे वर्गीकरण अति उच्च मानव विकास, उच्च मानव विकास, मध्यम आणि कमी मानव विकास. आता IHDI मध्ये भारत 140व्या आहे. HDI मध्ये किती आहे 130 आणि IHDI मध्ये 140. आणि इथं मूल्य आहे 0.475. तर असमानतेमुळे भारताची 10 अंकांनी घसरण झालेली आहे. अव्वल आईसलँड, तिथं पण आईसलँड होतं HDI मध्ये आणि IDI मध्ये पण आईसलँड आहे. शेवटचं स्थान आहे दक्षिण सुदान आणि HDI मध्ये पण दक्षिण सुदानच होतं. सर्वाधिक घट झालेले देश आहेत दक्षिण आफ्रिका, 35% घट झालेली आहे. आयामामधील असमानतेचे प्रमाण विचारात घेऊन मानव विकास निर्देशांक HDI मूल्यामध्ये किती घट होते हे दर्शविते. HDI आणि IHDI मधील अंतर समाजातील असलेली असमानतेचे प्रमाण दर्शवते. 2010च्या मानव विकास अहवालात IHDI ची सुरुवात झाली. आता GII म्हणजे लिंग असमानता निर्देशांक. भारताचा क्रमांक आहे 102. तर भारताची GI मूल्य आहे 0.403. सर्वात कमी असमानता आहे डेन्मार्क आणि सर्वाधिक असमानता आहे येमन. भारतासंबंधी महत्त्वाची आकडेवारी बघा. मात्र मृत्यू प्रमाण आहे 103 जे 1 लाख जिवंत जन्मामागे आहे. पुन्हा किशोरवयीन प्रजनन दर आहे 14.1. संसदेतील महिलाचा वाटा आहे 14.8. माध्यमिक शिक्षण महिला आहे 43.5%, तर पुरुष आहेत 61.1%. कामगार शक्तीतील सहभाग आहे महिलांचा 35.1, तर पुरुषांचा 76 आहे. आता MPI म्हणजे बहुआयामी गरिबी निर्देशांक. भारताचे MPI चे मूल्य आहे 0.069. बहुआयामी गरीब लोकसंख्येची टक्केवारी आहे 16.4%. बहुआयामी गरीब लोकांची संख्या आहे सुमारे 23 कोटी. सर्वाधिक गरीब आहे नायजर आणि सर्वात कमी गरिबी आहे स्वित्झर्लंडमध्ये. आता आहे हेनले पासपोर्ट निर्देशांक. जाहीर करणारी संस्था कोणती आहे हेनले अँड पार्टनर्स. तर अव्वल स्थान आहे सिंगापूर, शेवटचे स्थान आहे अफगाणिस्तान. तर भारताचा क्रमांक येतो 85. अमेरिकेचा येतो 12व्या स्थानावर अमेरिका आहे. भारताचे सर्वोत्तम स्थान 71 हे 2006 मध्ये होते. त्याच्यानंतर ते कमीच आहे. तर जागतिक उपस्मार निर्देशांक बघा. जाहीर करणारी संस्था कॉन्कर वर्ल्ड वाईड आणि वेल्थ ग्राफ्ट लाईफ जर्मनीची आहे. भारतासंबंधी मुद्दे बघा. भारताचा क्रमांक आहे 102 123 देशामध्ये. भारतात मिळालेले गुण आहे 25.8. भारताचा समावेश गंभीर उपासमार म्हणजे सिरियस श्रेणीमध्ये भारत येतो. जागतिक स्तरावरील स्थिती बघा. सर्वाधिक उपासमार सोमालिया 123 मध्ये. गुण आणि उपासमार पातळी 9.9 पेक्षा कमी निम्न आणि 50+ असेल तर अत्यंत चिंताजनक. आता जागतिक भूक निर्देशांक GHI स्कोर पुढील 4 घटक निर्देशांकाच्या मूल्यावर असेल. पहिला आहे कुपोषण. कुपोषणामध्ये अपर्याप्त उष्मांक असलेल्या लोकसंख्येचा वाटा. आता चाइल्ड वेस्टिंग
उंचीच्या तुलनेत वजन कमी असलेले 5 वर्षाखालील मुलांचा वाटा, म्हणजे तीव्र कुपोषण दर्शवते. चाइल्ड स्टंटिंग, वयानुसार कमी उंच असलेले 5 वर्षाखालील मुलांचा वाटा. आणि बालमृत्यू, 5व्या वाढदिवसापूर्वी मरण पावलेल्या मुलांचा अंशतः पुरेसे पोषण, अस्वच्छ वातावरण याचे घातक मिश्रण प्रतिबिंबित करते. आता बघा, शाश्वत व्यापार निर्देशांक जाहीर करणारी संस्था आहे हिनरिच फाउंडेशन आणि IMD. थीम आहे धोरणात्मक विचलन. अवस्थान आहे UK आणि सेकंडला आहे न्यूझीलंड. शेवटचे स्थान आहे म्यानमार आणि रशिया. भारताचा क्रमांक लागतो यामध्ये 23 मधला. 23. जागतिक विद्यापीठ क्रमवारी आहे. जाहीर करणारी संस्था बघा टाइम्स हायर एज्युकेशन म्हणजे THE UK. आवृत्ती आहे 22वी. पहिल्या 200 संस्थांमध्ये एकही भारतीय संस्थेचा समावेश नाही. सर्वाधिक संस्था आहेत अमेरिका 171, त्याच्यानंतर भारत येतो 128, जपान येतो 115. आता अव्वल विद्यापीठ जगातील, तर त्याच्यामध्ये ऑक्सफोर्ड विद्यापीठ येईल जे की UKचं आहे. नंतर MIT येईल अमेरिकेचं. नंतर येते अमेरिकेचंच आहे प्रिन्स्टन विद्यापीठ म्हणजे केम्ब्रिज विद्यापीठ. आता भारतातील अव्वल संस्था बघा IISc बेंगलोर 201 ते 250. 7th इन्स्टिट्यूट ऑफ द मेडिकल अँड टेक्नॉलॉजी सायन्स चेन्नई. जामिया मिलिया इस्लामिया नवी दिल्लीचं. आता राज्य वित्त 2022-23 एक दशकीय विश्लेषण. भारतीय नियंत्रक आणि महालेखापक म्हणजे कॅगने एक दशकीय विश्लेषणचा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. त्यामध्ये 16 राज्यांनी महसूल अधिविशेष नोंदविला आहे, तर 12 राज्यांनी महसूल तूट, म्हणजे 16 राज्ये चांगल्या परफॉर्मन्स स्टेजमध्ये आहेत, तर 12 राज्यामध्ये तूट निर्माण झालेली आहे. ज्याच्यामध्ये महसुली तूट सर्वात जास्त आहे तर असं राज्य आहे पंजाब आणि हिमाचल प्रदेश. आणि 25 राज्यांनी GSDP म्हणजे 4% पर्यंत, यापैकी 16 राज्यांनी हे लक्ष्य गाठलेले आहे. बिहार आणि आंध्र प्रदेश या राज्यांनी GSDPच्या तुलनेत वित्तीय तूट दर्शविलेली आहे. म्हणजे सगळ्यात खराब कामगिरी जर म्हटलं तर पंजाबची येणार. आता बघा आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 2025 जाहीर करणारी संस्था कोणती आहे? हेरिटेज फाउंडेशन. आणि केवळ 3 देशांनी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र दर्जा मिळालेला आहे. याच्यानुसार या रिपोर्टनुसार जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिका 26व्या स्थानी आहे, तर सर्वात स्वतंत्र अर्थव्यवस्था म्हणून सिंगापूर, नंतर आहे स्वित्झर्लंड, आयर्लंड. भारताची स्थिती बघा, भारताचे जागतिक स्थान आहे 128 आणि मिळालेले गुण आहेत 53 आणि बहुतांशी अमुक्त आहे आपली भारतीय इकॉनॉमी. आता गिनी इंडेक्स जाहीर करणारी संस्था आहे जागतिक बँक. भारत मध्यम कमी असमानता श्रेणीत येतो. सर्वात समानता असलेला देश आहे स्लोव्हक प्रजासत्ताक, स्लोव्हेनिया आणि बेलारूस, आणि भारत आहे 4 नंबरला. जागतिक बँकेच्या द स्प्रिंग 2025 पॉवर्टी अँड इक्वेलिटी ब्रीफ अहवालानुसार भारताने 171 दशलक्ष लोकांना अत्यंत गरिबीतून यशस्वीरित्या बाहेर काढलेले आहे. प्रमुख गिनी निर्देशांकमध्ये UK आहे 34.4 मध्ये, चीन 35.7 आणि अमेरिका 41.8. दारिद्र्य मोजण्याचे साधन आहे दारिद्र्य रेषा, आणि विषमता मोजायचं असेल तर गिनी गुणांक. कॅनरेडो गिनी इटालियन शास्त्रज्ञ होते हे, यांनी ही गिनी गुणांक काढलेले. आणि त्याचे 3 प्रकार आहेत: प्राप्तीमधील विषमता म्हणजे इन्कम, संपत्तीमधील विषमता म्हणजे प्रॉपर्टी सोने आदी इत्यादी, आणि सेवनातील खाणेपिणे विषमता इन्कम प्रॉपर्टी सोने. आता स्वच्छ वायू सर्वेक्षण अहवाल आहे. याच्यामध्ये बघा एक पहिला गट, त्याच्यामध्ये टॉप आहे इंदोर, नंतर जबलपूर आणि आग्रा. सेकंडमध्ये आहे आपलं महाराष्ट्रातलं म्हणजे 3 लाख ते 10 लाख लोकसंख्येचा अमरावती आहे. आणि 3 नंबरचा आहे 3 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेलं, त्यामध्ये टॉपला आहे देवास, सेकंडला आहे परमाणून हिमाचल प्रदेश आणि अंगुल ओडिसा. एकूण 131 शहराचे सर्वेक्षण करण्यात आले. 131. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने सर्वेक्षण घेतले. कोणत्या मंत्रालयाने घेतलेलं आहे? पर्यावरण, वन आणि हवामान मंत्रालय. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम सुरुवात झालेली आहे जानेवारी 2019 मध्ये. मंत्रालय आपण सांगितलं पर्यावरण, वन, हवामान मंत्रालय. उद्दिष्ट आहे 2025-26 पर्यंत PM10 स्तरामध्ये 40% पर्यंत कपात करणे. आता लक्ष्य शहराची संख्या 131. मॉनिटरिंग पोर्टल
अंमलबजावणीच्या मागोवा घेण्यासाठी सार्वजनिक माहितीसाठी प्राण पोर्टल विकसित केले आहे. पोर्टल ऑफ रेग्युलेशन ऑफ एअर पॉप्युलेशन इन नॉन अटेन्शन सिटीज. आता योजनेची कामगिरी बघा. 2017-18च्या पायाभूत पातळीवर संदर्भात 130 शहरापैकी केवळ 25 शहरांनी 2024 ते 25 पर्यंत किमान 40% PM10 कपात साध्य केलेली आहे. PM सर्वाधिक कपात नोंदवणारी 4 शहरे: बरेली UPचं 76%, वाराणसी उत्तर प्रदेश, फिरोजाबाद उत्तर प्रदेश, डेहराडून उत्तराखंड. आता NIRF राष्ट्रीय संख्यात्मक रँकिंग फ्रेमवर्क सर्वोत्तम संस्था आहे IIT मद्रास सलग 7व्यांदा. या प्रमुख श्रेणीतील अव्वल संस्था, अव्वल विद्यापीठ आहे बेंगलूर, संशोधन संस्था आहे बेंगलूर. आता हे पूर्ण ह्याची यादी आहे, एकदा वाचून घ्यायचा. केंद्रीय शिक्षण मंत्रालय दरवर्षी जाहीर करणारी संस्था आहे केंद्रीय शिक्षण मंत्रालय. सुरुवात आहे 29 सप्टेंबर 2015 मध्ये. 4 श्रेणीमध्ये असते. प्रमुख 11 श्रेणीमध्ये क्रमवारी जाहीर केली जाते. आता क्रमवारीचे निष्कर्ष बघा. मापदंड: अध्यापन, शिक्षण आणि संसाधने, संशोधन आणि व्यावसायिक पद्धती, पदवीधर निकाल, बाहेरील संपर्क आणि सर्वसमावेशकता, संस्थेबद्दलची जाणीव आणि अंदाज. आता राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक तर जाहीर करणारी संस्था आहे ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी. सहकार्य अलायन्स फॉर द एनर्जी एफिशियंट इकॉनॉमी 25 मध्ये जाहीर केलेलं आहे. त्याच्यामध्ये 4 पडतात. स्तरवर्गीकरण, अग्रणी, यशस्वी, स्पर्धक, आकांक्षक. आता आघाडीची कामगिरी बघा. महाराष्ट्र याच्यात टॉपला आहे, नंतर आहे आंध्र प्रदेश आणि नंतर आहे आसाम. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, आसाम कशामध्ये? राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांकामध्ये. आता ग्लोबल इन्व्हेशन इंडेक्स, जागतिक बौद्धिक संपदा संघटना, आवर्ती आहे 38वी. पहिले 3 देश आहेत स्वित्झर्लंड, स्वीडन आणि अमेरिका. भारताचा क्रमांक आहे 38वा. कोणता आहे? ग्लोबल इन्व्हेशन इंडेक्स. जागतिक बौद्धिक संपदा टॉपला आहे स्वित्झर्लंड. ICT सेवा निर्यातमध्ये भारत प्रथम स्थानी आहे. टॉप 100 इनोव्हेशन क्लस्टरमध्ये भारतातील 4 क्लस्टर आहेत. त्याच्यामधला बेंगलोर आहे 21वे, मुंबई आहे 46वे, दिल्ली आहे 26वे आणि चेन्नई 84वी. कोणतं? इनोव्हेशन क्लस्टरमध्ये बेंगलोर, नंतर मुंबई, नंतर दिल्ली आणि नंतर चेन्नई. औद्योगिक श्रमशक्ती सर्वेक्षण, यामध्ये राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय म्हणजे NSSO म्हणजे NSO आपले श्रमशक्तीचा निर्देशांकात हे माहीत आहे, जे की आता मर्ज झालेली आहे. त्याच्यामध्ये बघा, पुरुष साक्षरता 87.2, शहरी साक्षरता 88.9, महिला साक्षरता 74.6, तर ग्रामीण साक्षरता 77.5. म्हणजे ह्याच्यामध्ये आता काय झालेली आहे? वाढ झालेली आहे अगोदरपेक्षा. तर सर्वाधिक साक्षरता म्हटलं तर मिझोरममध्ये, आपल्याला वाटणार नाही पण सर्वाधिक साक्षरता मिझोरममध्ये आहे. नंतर आहे लक्षद्वीप, नंतर नागालँड, नंतर केरळ, नंतर मेघालय. सर्वात कमी साक्षरता म्हटलं तर आंध्र प्रदेश, नंतर बिहार. आंध्र प्रदेश पण आपल्याला नाही वाटत, कारण की बिहारच वाटेल, पण आंध्र प्रदेशमध्ये कमी साक्षरता आहे. त्याच्यानंतर बिहार येईल, नंतर मध्य प्रदेश, नंतर राजस्थान, नंतर झारखंड. आता नमुना नोंदणी सर्वेक्षण 2023. आता याच्यानुसार संस्था आहे ऑफिस ऑफ द रजिस्टर जनरल ऑफ इंडिया. म्हणजे या निष्कर्ष 2023च आहे. जन्मदर बघा, राष्ट्रीय जन्मदर 14 आहे, तर ग्रामीण 20 आणि शहरी 14. म्हणजे ग्रामीणमध्ये जन्मदर जास्त आहे. तर मृत्यूदर बघा, मृत्यूदर पण ग्रामीणमध्ये जास्त आहे. त्याच्यानंतर नैसर्गिक वाढीचा दर हा पण ग्रामीणमध्येच जास्त आहे. बालमृत्यूचा दर हा पण ग्रामीणमध्ये जास्त आहे. म्हणजे ग्रामीण जन्म असो, मृत्यू असो, किंवा नैसर्गिक वाढ असो की बालमृत्यू राहू, म्हणजे कोणती जरी गोष्ट आली तर ग्रामीणाचा दर जास्तच राहिलेला आहे. ते राष्ट्रापेक्षा आणि शहरीपेक्षा ह्या दोन्हीपेक्षा पण प्रत्येक गोष्टीमध्ये ग्रामीणचा वृद्धी दर जास्त झालेला आहे. तर आता दशकातील प्रगती म्हणजे 2013 ते 23 म्हणजे 10 वर्षाचं बघा. तर 10 वर्षाचा ह्याच्या जर काढलं तर जन्मदर आहे, जन्मदराचं प्रमाण पण आशामध्ये कमी झालेलं आहे. त्यानंतर मृत्यूदर पण कमी झालेला आहे ॲज कम्पेअर टू 2013 नुसार. बालमृत्यूदर तो पण कमी झालेला आहे, 25 पर्यंत आलेला आहे.
आता मोठ्या राज्यातील दर बघा. निर्देशक ढोबळ जन्मदर सर्वाधिक म्हटलं म्हणजे ढोबळ मानाने जन्मदर म्हटलं तर बिहारचा आहे 25.8 आणि सर्वात कमी म्हटलं तर तमिळनाडू. आता बिहारमध्ये शिक्षण ते नसल्यामुळे जन्मदर ऑब्वियसली जास्तच राहणार आहेत. आणि सर्वात कमी म्हणलं तर तमिळनाडू. आता प्रजनन दर पण बिहारमध्येच आहे. सर्वात कमी म्हणलं तर पश्चिम बंगाल. आता मृत्यूदर छत्तीसगडमध्ये. म्हणजे मृत्यूदराचं असं लक्षात ठेवा की छत्तीसगड म्हणजे आपलं नक्षलवादी ते एरिया असल्यामुळं मृत्यूचं प्रमाण म्हणजे जे दवाखान्याच्या सुविधा ते आहेत पुरवल्या नसल्यामुळे तिथं मृत्यूदर जास्त आहे छत्तीसगडमध्ये. आणि जन्मावेळीचे लिंग गुणोत्तर म्हटलं तर ते पण छत्तीसगडमध्ये. सर्वात कमी असेल तर उत्तराखंडमध्ये. मोठी राज्ये ज्यांची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 10 दशलक्ष त्यापेक्षा जास्त आहे अशी राज्य. आता 2021 ते 23च्या नमुना नोंदणी प्रणाली विशेष बुलेटिननुसार सर्वात कमी माता मृत्यू दर असलेली राज्यामध्ये केरळ आणि आंध्र प्रदेश पहिल्या स्थानावर आहे. आपल्याला वाटणार नाही की माता मृत्यू दर केरळमध्ये असेल, कारण की केरळमध्ये महिलांची संख्या जास्त आहे आणि तरी पण केरळ इथं आहे, केरळ आणि आंध्र प्रदेश. आता उच्च निम्न दर असलेले राज्य आणि केंद्रशासित प्रदेश. सर्वाधिक जन्मदर म्हटलं तर बिहार, अगोदर पण आलं तर बिहारच होतं तिथं पण. सर्वात कमी म्हटलं तर अंदमान निकोबार. सर्वाधिक मृत्यूदर म्हटलं तर छत्तीसगड, अगोदर पण छत्तीसगडच होतं. सर्वात कमी मृत्यूदर म्हटलं तर चंदीगड. आता सर्वाधिक IMR छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश. सर्वात कमी IMR मणिपूरला. एअर क्वालिटी लाईफ इंडेक्स 2025 संस्था आहे एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूट सिंगापूर विद्यापीठ. अहवालातील निष्कर्ष बघा. वायू प्रदूषणामुळे भारताचे सरासरी आयुर्मान जे आहे ना 3.5 वर्षांनी कमी झालेलं आहे. आपण HDI अहवालामध्ये पण बघितलं होतं की आपलं आयुर्मान 72 पर्यंत आलेलं आहे. उत्तर भारतात जगातील सर्वात प्रदूषित प्रदेश आहे दिल्लीमध्ये प्रदूषणाचं प्रमाण जास्त आहे. तर आता जिथं प्रदूषण जास्त आहे तिथं आयुर्मान ऑब्व्हियसली कमीच होणार आहे, कारण की श्वसनाचे ते प्रॉब्लेम होतात. आणि ते उत्तरेकडे सर्वात जास्त असल्यानं दिल्ली पण उत्तरेला येते. दिल्ली झालं, बिहार झालं, हरियाणा झालं. तिथलं काय झालंय, आयुर्मान घटलेलं आहे. दिल्ली, बिहार, हरियाणा, उत्तर प्रदेश. जागतिक आरोग्य संघटने WHO PMचं जे ठेवलेलं आहे 2.5 साठी ची सुरक्षित मर्यादा निश्चित केलेली आहे. आता उद्योगाचे वार्षिक सर्वेक्षण प्रकाशन आहे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय आहे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय. आता सर्वेक्षण कालावधी आहे 2023 ते मार्च 2024. आता प्रमुख मुद्दे बघा त्यामधले. एकूण मूल्यवर्धन म्हणजे GVA मागील वर्षाच्या तुलनेत चालू किमतीमध्ये 11.89% वाढ झालेली आहे. औद्योगिक उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेमध्ये पण वाढ झालेली आहे. म्हणजे एकूण मूल्यवर्धन म्हणजे GVA मध्ये पण वाढ झालेली आहे, औद्योगिक उत्पादनामध्ये पण वाढ झालेली आहे, रोजगारामध्ये पण वाढ झालेली आहे, जे वेतन आहे त्याच्यामध्ये पण वाढ झालेली आहे. तर सर्वाधिक योगदान देणारे उद्योग बघा, म्हणजे कोणत्या उद्योगाचं कॉन्ट्रीब्युशन GVA मध्ये सर्वात जास्त आहे असे उद्योग आहे. मूलभूत धातू, मोटार गाड्या, रसायने आणि रासायनिक उत्पादने आणि अन्न उत्पादने. आता ह्याच्यातलं हे गोष्ट इम्पॉर्टंट आहे. रोजगाराच्या बाबतीत शीर्ष 5 राज्य म्हणजे सर्वात जास्त रोजगार देणारे राज्य कोणते आहेत? तमिळनाडू, नंतर गुजरात आणि नंतर महाराष्ट्र येणार. टॉपला येते तमिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र. आता GVA मध्ये 5 बघा, त्याच्यामध्ये महाराष्ट्र हे इम्पॉर्टंट आहे, कारण की आपण टॉपला आहे. कशामध्ये? GVA म्हणजे मूल्यवर्धन मध्ये आपण टॉपला आहोत. त्याच्यानंतर गुजरात आहे. आणि उत्पादनाच्या बाबतीत म्हटलं तर आपण सेकंड रँकवर येतो, टॉपला येते गुजरात. गुजरात रोजगारामध्ये आणि GVA मध्ये सेकंड रँकला आहे आणि उत्पादनामध्ये फर्स्ट रँकला आहे. म्हणजे रोजगार पण देतो, GVA पण करतो, पण उत्पादन काय आहे म्हणून काय त्याचं उत्पादन टॉपवर गेलेलं आहे. आता 16वी जनगणना आहे. कोणतं मंत्रालय करते? केंद्रीय गृह मंत्रालय. ते लक्षात ठेवा, केंद्रीय गृह मंत्रालय. आमचे 2 टप्प्यामध्ये पूर्ण केली जाणार आहे जनगणना आणि ही किती 16वी जनगणना आहे. आणि स्वातंत्र्यानंतरची 8वी म्हणजे 16चं हाफ करायचं इंटू 2. आता पहिला टप्पा जे आहे ते 1 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होणार आहे. यामध्ये बघा जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये जे उत्तरेकडील राज्य आहेत 4
त्याच्यापासून सुरुवात होणार आहे, म्हणजे वरून सुरुवात होणार आहे असं झालं. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये आहे 1 मार्च 2027 पासून सुरू होणार आहे. देशातील उर्वरित भागात सुरू होईल. ते जनगणना आयुक्त आहेत मृत्युंजय कुमार नारायण. ही भारतातील पहिली डिजिटल जनगणना असेल. डिजिटल लेआउट मॅपिंग वापरून सर्व इमारतीचे जिओ टॅगिंग केले जाणार आहे. आता 2011च्या जनगणनेनुसार नागरी क्षेत्राची व्याख्या बघा. वैधानिक शहरे आता वैधानिक शहर म्हणजे नागरी लोक ह्याच्यामध्ये कशाचा समावेश होतो. वैधानिक शहरे, पुन्हा महानगरपालिका, कटक मंडळे, अधिसूचित नगर, क्षेत्र समिती, नगरपंचायत आणि नगरपालिका. आता फॉर्च्यून ग्लोबल 500 यादी 2025 जागतिक क्रमवारीतील शीर्ष कंपन्या. टॉपची कंपनी आहे वॉलमार्ट, सलग 12व्या वर्षी आलेली आहे. ती अमेरिकेची कंपनी आहे. ॲमेझॉन, ती पण अमेरिकेच्याच, म्हणजे टॉपच्या दोन्ही कंपन्या अमेरिकेच्याच आहेत. या यादीमध्ये 9 भारतीय कंपनीचा समावेश झालेला आहे. त्याच्यामधली आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड 88व्या क्रमांकासह भारतातील सर्वोच्च क्रमांकाची कंपनी आहे रिलायन्स. सर्वाधिक कंपन्या असणारे देश आहे अमेरिका, चीन, इतकंच आहे. अमेरिका, चीन एवढंच आहे, त्याच्यात काही नाही आहे. वार्षिक जैवविविधता अहवाल 2024. हे निष्कर्ष 2 प्रमुख अहवालामध्ये प्रकाशित केली गेलेली आहेत. एक आहे प्राणी शोध 2024 आणि सेकंड आहे वनस्पती शोध 2024. म्हणजे 2 भाग केलेले आहेत, एक प्राणी आणि एक वनस्पती. त्याच्यानुसार कोणत्या जाती नवीन शोध झालेले आहेत त्याच्यामध्ये. आता सर्वाधिक नोंद झालेले बघा, म्हणजे कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त जाती ते आढळलेल्या आहेत असे. त्याच्यामध्ये केरळ येते, कर्नाटक, तमिळनाडू. म्हणजे ज्या राज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे त्याच राज्यामध्ये वनस्पती प्राणी त्यांचा जास्त आढळ होतो. त्याच्यामध्ये आहे म्हणजे नवीन पण प्रजाती आढळल्या जातात. कुठं? केरळ, कर्नाटक, म्हणजे समुद्र किनारा ह्यांना लागून आहे. सर्वाधिक नवीन प्रजातीची नोंद केरळमध्ये झालेली आहे, त्यानंतर महाराष्ट्र आणि त्यानंतर उत्तराखंड येतो. सर्वाधिक नवीन प्रजाती प्राण्याच्या म्हटलं तरी पण केरळ येते, वनस्पती म्हटलं तरी पण केरळ येईल. नंतर प्राण्यामध्ये कर्नाटक आणि वनस्पतीमध्ये महाराष्ट्र, नंतर तमिळनाडू. आता स्वच्छ संरक्षण ही 9वी आवृत्ती आहे. सुरुवात 2016 मध्ये झालं होतं. मंत्रालय आहे गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालय. नागरी व्यवहार मंत्रालय आपल्याला वाटणार, पण गृहनिर्माण पण आहे आणि नागरी व्यवहार मंत्रालय पण आहे. अंमलबजावणी भारतीय गुणवत्ता परिषद. या वर्षी प्रथम सुपर स्वच्छ लीग श्रेणी निर्माण करण्यात आली. पहिल्यांदाच शहराची लोकसंख्येच्या आधार 5 श्रेणीमध्ये वर्गीकरण करण्यात आले. हा एकूण 88 पुरस्कार प्रदान करण्यात आले. आता सुपर स्वच्छ लीग श्रेणी 10 लाखामध्ये इंदोर आहे, 3 ते 10 मध्ये आहे नोएडा, 50,000 पर्यंत आहे नवी दिल्ली, 20,000 पर्यंत आहे विटा आपलं सांगलीतलं, आणि 20,000 कमी म्हटलं तर 5 गडी. म्हणजे एकदम कमी जर लोकसंख्येचं म्हटलं तर आपले विटा आणि सांगली ह्या 2 गावांचा समावेश आहे. स्वच्छ शहर श्रेणी आहे. स्वच्छ शहर सर्वात स्वच्छ शहर आहे. 10 लाखामध्ये अहमदाबाद, 3 लाखामध्ये मीरा भाईंदर महाराष्ट्रातलं येईल, आणि 5,000 मध्ये देवास, नंतर पणजी बिहार. आता इतर मुद्दे बघा. महाकुंभात कचरा व्यवस्थापनासाठी उत्तर प्रदेश सरकारला आणि प्रयागराज महानगरपालिकेला विशेष पुरस्कार देण्यात आलेला आहे. सर्वात गंगा शहर म्हणून प्रयागराज, सर्वोत्तम सफाई मित्र म्हणून सुरक्षित शहर विशाखापट्टणम, सर्वोत्कृष्ट कंटेनमेंट बोर्ड म्हटलं तर सिकिंद्राबाद कंटेनमेंट बोर्ड. राज्यातील प्रमुख शहराचा क्रमांक: नवी मुंबई 3रा, पिंपरी चिंचवड 7वा, पुणे 8वा, मुंबई 33वा. महाराष्ट्राला 10 पुरस्कार मिळालेले आहेत. शाश्वत विकास अहवाल 2025, सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क या अहवालात शाश्वत विकास उद्दिष्टे म्हणजे SDG निर्देशांक जाहीर करण्यात आला. विशेष भर फायनान्सिंग द SDG बाय 2023 ते मिड सेंचुरी. भारताचा क्रमांक आहे 99वा.
पहिल्यांदा समावेश टॉप 100 देशामध्ये झालेला आहे. पहिले स्थान आहे फिनलँड, शेवटचे स्थान आहे दक्षिण सुदान. शाश्वत विकास उद्दिष्टे बघा जाहीर करणारी संस्था आहे संयुक्त राष्ट्र. आपण स्वीकार केलेला आहे 2015 मध्ये. आणि एकूण ध्येय ते 17 ध्येय आहेत ते जे आपल्याला 2030 पर्यंत गाठायचे, पण आता काही पॉसिबल होतील असं वाटत नाहीये. उद्देश आहे 2030 पर्यंत लोकांसाठी, ग्रहासाठी, संपत्ती आणि शांततेसाठी विकास करणे. उद्देश काय आहे 2030 पर्यंत लोकांसाठी, ग्रहासाठी, संपत्ती आणि शांततेसाठी विकास साधणे. ध्येयाची अट आहे लिव्ह नो वन बिहाइंड, म्हणजे कोणालाही मागे ठेवू नका. जागतिक लोकसंख्या स्थिती बघा. अहवालाचे शीर्ष आहे द रिअल फर्टिलिटी क्रायसिस. संस्था आहे संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी. आता जास्त TFR आहे बिहार, नंतर मेघालय, नंतर उत्तर प्रदेश. अगोदरच्या रिपोर्टमध्ये जन्मदरमध्ये पण बिहारच होता आणि इथं पण बिहारच आहे. कमी TFR आहे राज्य बघा नवी दिल्ली, केरळ, तामिळनाडू आणि सिक्कीम. आता हवामान बदल कामगिरी निर्देशांक बघा. भारताचा क्रमांक 10वा येतो. 2005 पासून हा निर्देशांक जाहीर केला जातो. 2023 मध्ये 8व्या स्थानी होता. पहिले जे 3 स्थान आहेत ते दरवर्षी तसेच ठेवले जाते. तर 4थ्या स्थानावर डेन्मार्क आहे आणि 5वे स्थान आहे नेदरलँड. जाहीर करणारी संस्था बघा जर्मन वॉच, न्यू क्लायमेट इन्स्टिट्यूट जर्मनी, क्लायमेट ॲक्शन नेटवर्क लेबनॉन. पहिल्या 10 मध्ये G20चा UK आणि भारताचा समावेश आहे. जागतिक युनिकॉर्न इंडेक्स 2025 यामध्ये पहिले 3 देश आहेत अमेरिका, नंतर चीन आणि नंतर भारत. जागतिक हवा गुणवत्ता अहवाल 2025 जाहीर करणारी संस्था आहे AQAir. आवृत्ती आहे 7वी. सर्वात प्रदूषित देश म्हणलं तर चाड आहे. सर्वाधिक प्रदूषित देशात भारत 50.6 M3 पाचवा आहे. सर्वात प्रदूषित शहर म्हणलं तर बर्निहाट आसाम मधला आहे. सर्वात प्रदूषित राजधानी आपली दिल्ली. सर्वात स्वच्छ शहर मायागेज, प्लुटोरिको. जगातील टॉप 20 सर्वाधिक प्रदूषित शहरामध्ये 13 शहरे भारतातील आहेत. सर्वात प्रदूषित 10 शहराच्या यादीत भारताच्या 5 शहराचा समावेश होतो यामध्ये. आता भारतीय न्याय अहवाल प्रसिद्ध करणारी संस्था आहे टाटा ट्रस्ट. आधारस्तंभ आहे पोलीस, न्यायपालिका, तुरुंग आणि कायदेशीर मदत. आता समग्र क्रमवारीत कर्नाटकने 6.78 गुण अव्वल स्थान पटकावले. आंध्र प्रदेश, तेलंगणाचा क्रमांक आहे त्याच्यामध्ये टॉपला. पहिल्यांदा आहे कर्नाटक, नंतर आंध्र प्रदेश, नंतर तेलंगणा. मोठ्या व मध्यम राज्यामध्ये पश्चिम बंगाल शेवटच्या स्थानी आहे आणि महाराष्ट्राचं स्थान आहे 5.12 गुणासह 10व्या स्थानी आहे. टॉपला कोण आहे कर्नाटक, नंतर आंध्र प्रदेश, नंतर तेलंगणा. आणि आपण कितव्या आहोत 10व्या स्थानी आहोत 5.12 गुण घेऊन. लहान राज्यामध्ये म्हटलं तर सिक्कीम येईल व अव्वल तर गोवा शेवटच्या स्थानी येईल. तर राज्य पोलिसामध्ये सर्वाधिक वाटा म्हणलं तर बिहार. आपल्याला वाटणार नाही पण बिहार राज्यामध्ये सर्वात जास्त महिलांचा समावेश आहे पोलीस खात्यामध्ये. तुरुंग व्यवस्थापनात प्रथम स्थान आहे तमिळनाडू. तुरुंगामध्ये सर्वाधिक गर्दी आहे उत्तर प्रदेशमध्ये. प्रति कैदी वार्षिक सर्वाधिक खर्च आंध्र प्रदेशमध्ये. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि कर्मचाऱ्याच्या सर्वाधिक जागा म्हटलं तर आपण गुजरातमध्ये रिक्त आहेत. फोर्ब्स अब्जाधीशाची यादी 29वी वार्षिक जागतिक जगातील अब्जाधीशाची यादी जाहीर झालेली आहे. अब्जाधीशाची संख्या बघा अमेरिकेमध्ये आहेत 902, चीनमध्ये आहेत 516 आणि भारतामध्ये आहेत 205. आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे एलॉन मस्क. सेकंडला आहे मार्क झुकरबर्ग आणि 3 नंबरला आहे जेफ बेझोस. भारतातील अब्जाधीश म्हटलं तर मुकेश अंबानी आणि गौतम अदानी. टोटल जगाच्या लिस्टमध्ये मुकेश अंबानीचे 18वे स्थान येते. भारतातील सर्वात श्रीमंत महिला म्हणलं तर सावित्री जिंदाल. जागतिक आनंद अहवाल संस्था बघा बेलबिंग रिसर्च सेंटर. भागीदारी आणि ॲनालिटिक्स फ्रॉम गॅलप आणि संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास समाधान नेटवर्क. अहवालातील निष्कर्ष आहे फिनलँड सलग 8 वर्ष जगातील सर्वात आनंदी देश ठरलेला आहे. सर्वात दुःखी देश म्हटलं तर अफगाणिस्तान आहे.
आता भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2024 संस्था आहे ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल बर्लिन. भारताचा क्रमांक आहे 96. भारताला गुण किती भेटलेले आहेत? 38. सर्वात कमी भ्रष्टाचार कुठं आहे? डेन्मार्क. सर्वात भ्रष्ट देश कोणता आहे? दक्षिण सुदान. पंचायत राज हस्तांतरण निर्देशांक त्याच्यामध्ये टॉपला आहे कर्नाटक, नंतर केरळ, नंतर तमिळनाडू. महाराष्ट्र 4 नंबरला आहे 61.44 गुणासह. आता वित्तीय आरोग्य निर्देशांक जाहीर केलेला आहे अरविंद पनगारिया यांनी. संस्था आहे नीती आयोग. जाहीर करणारी संस्था म्हटलं तर नीती आयोग आणि व्यक्ती म्हटलं तर अरविंद पनगारिया. उद्देश आहे भारतातील राज्याच्या वित्तीय आरोग्याची स्थिती समजून घेणे आणि त्याचे तुलनात्मक विश्लेषण करणे. कव्हरेज आहे भारतीय अर्थव्यवस्थेस महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या 18 प्रमुख राज्याचा अभ्यास करण्यात आला. अव्वल स्थान आहे ओडिसा आणि महाराष्ट्राचे स्थान आहे 6वे. इतर महत्त्वाचे अहवाल ग्लोबल MBA बिझनेस मास्टर रँकिंग एवढा काही इम्पॉर्टंट नाही आहे. वेल्थ रिपोर्ट त्याच्यामध्ये बघा महाराष्ट्र टॉपला आहे, नंतर दिल्ली, नंतर तमिळनाडू. म्हणजे सर्वात जास्त श्रीमंत कुटुंबे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत, नंतर दिल्ली. आणि शहरामध्ये म्हटलं तर मुंबई. असं लक्षात ठेवा की मुंबई म्हणजे महाराष्ट्र. आपल्या रिलायन्स आणि लांबानी कशा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि मुंबईमध्ये आहेत. म्हणजे ते महाराष्ट्रात असले म्हणून आपण महाराष्ट्र राज्य टॉपला आलं आणि शहर मुंबईला राहतात म्हणून शहर पण मुंबईच टॉपला आलं. सर्वात श्रीमंत. जगातील प्रतिभा क्रमवारी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द मॅनेजमेंट डेव्हलपमेंट. भारताचा क्रमांक आहे 63वा. पहिले 3 देश आहेत स्वित्झर्लंड, लेक्सबर्ग, आइसलँड. आता जागतिक स्पर्धात्मक निर्देशांक संस्था आहे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द मॅनेजमेंट डेव्हलपमेंट. भारताचा क्रमांक येतो 41वा. आता विद्यापीठ प्रभाव क्रमवारी बघा टाइम्स हायर एज्युकेशन पहिले स्थान आहे वेस्टर्न सिडनी विद्यापीठ ऑस्ट्रेलिया. आता कामगिरी श्रेणी निर्देशांक 2 जाहीर कोण करते? केंद्रीय शिक्षण मंत्रालय. सर्वोत्तम कामगिरी चंदीगड. सर्वात शेवटचे स्थान आहे मेघालय. ऊर्जा संक्रमक निर्देशांक बघा जाहीर करणारी संस्था आहे जागतिक आर्थिक मंच. भारताचा क्रमांक आहे 71वा. आणि पहिले 3 देश बघा स्वित्झर्लंड, फिनलंड, डेन्मार्क. कांगो हा शेवटच्या स्थानी आहे. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक रिपोर्ट विदाऊट बॉर्डर्स. भारताचा क्रमांक आहे 151. पहिले 3 देश आहेत नॉर्वे, एस्टोनिया, नेदरलँड. जागतिक दहशतवादी निर्देशांक भारताचे स्थान आहे 14वे. तर दहशतवादी संघटना नोंदविलेल्या देशाची संख्या आहे 66. दहशतवादामुळे मृत्यूची संख्या आहे 6824. दहशतवादाने सर्वाधिक प्रभावित देश आहे बुर्गिना फासो सलग दुसऱ्यांदा आणि आपलं पाकिस्तान. द आशिया क्रमवारी 2025 संस्था आहे टाइम्स हायर एज्युकेशनची. पहिले स्थान आहे सिंगुआ विद्यापीठ चीन. आणि भारतीय संस्था म्हटलं तर IISc बेंगलोर 38व्या स्थानी आहे. 14वा ट्रॅफिक इंडेक्स म्हणजे ट्रॅफिक सर्वाधिक वाहतूक कोंडी कुठं आहे? बॅरक्विला कोलंबिया. तर आता भारतात जर म्हटलं तर आपलं कोलकाता जगात 2रा, तर बेंगलोरू 3ऱ्या स्थानावर आहे. पुणे शहर 4थ्या स्थानी आहे. हॅपी सिटी इंडेक्स जगातील सर्वात आनंदी शहर आहे कोपनहेगन डेन्मार्क. झुरिच स्वित्झर्लंड 2ऱ्या स्थानी आहे. सर्वात आनंदी शहर म्हटलं तर सिंगापूर. या यादीत एकाही भारतीय शहराचा समावेश नाहीये. QS जागतिक विद्यापीठ क्रमवारी भारतीय संस्थांमध्ये अव्वल आहे IIT दिल्ली. आता आपण बघूया स्मार्ट सिटी इंडेक्स 2025. अव्वल स्थान आहे झुरिच स्वित्झर्लंड. आणि भारताचं आहे दिल्ली 104वे स्थान पटकावले आहे. त्यानंतर मुंबई येते, नंतर हैदराबाद येतं. वार्षिक सागरी मासेमारी आकडेवारी बघा त्याच्यामध्ये गुजरातमध्ये सर्वात जास्त मासेमारी केली जाते. त्यानंतर येतं तमिळनाडू. सर्वाधिक उतरणारी मासळी म्हणजे जास्त त्याचं उत्पादन घेतली जाणारी म्हटलं तर बांगडा, तेल सरडे.
10व्या व्यवसायातील सर्वात शक्तिशाली व्यक्तीची यादी बघा. 100 व्यवसायातील सर्वात शक्तिशाली व्यक्तीची यादी. संस्था आहे फॉर्च्यून. आव्वल स्थान आहे जेस्नेल हुआंग. आणि मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीज यादीत 56व्या स्थानी आहेत. आणि भारतीय वंशाच्या रेशमी केवल रामनी यादीत 62व्या स्थानी आहे. ग्लोबल AICT इंडेक्स अव्वल स्थान आहे सिंगापूर. बेंगळुरूने 26 स्थान पटकावले आहे, 26वे. तर मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता यांचाही समावेश लागतो. जागतिक राहणीमान निर्देशांक बघा. इकॉनॉमिक्स इंडेक्स युनिट. जगात सर्वात राहण्यायोग्य शहर म्हणलं तर कोपनहेगन डेन्मार्कचं आहे. सेकंडला आहे व्हिएन्ना ऑस्ट्रेलिया. तर सर्वात कमी राहण्यायोग्य शहर आहे दमास्का सिरियाचं. ओसाका जपान टॉप 10 मध्ये एकमेव आशियाई शहर आहे. सर्वोत्कृष्ट विद्यार्थी शहरे म्हणजे तिथं जास्त विद्यार्थी राहतात असं. तर क्वेरिली सायमंडस जाहीर करणारी संस्था. तर पहिले स्थान बघा सर्वोत्कृष्ट विद्यार्थीमध्ये सेऊल दक्षिण कोरियाचं आहे. भारतातील पहिले स्थान आहे मुंबई 98व्या जगानुसार 98व्या स्थानी. दिल्ली जगातील सर्वात स्वस्त विद्यार्थी शहर ठरले आहे. इंडिया इलेक्ट्रॉनिक मोबिलिटी इंडेक्स नीती आयोग जाहीर केलेला आहे. त्याच्यामध्ये दिल्ली 77 गुण घेऊन टॉपला आहे. नंतर महाराष्ट्र, चंदीगड. दिल्ली, महाराष्ट्र, चंदीगड ही राज्य या श्रेणीत आघाडीवर आहेत. आता जागतिक डिजिटल नोमॅड अहवाल. सर्वोत्तम देश आहे स्पेन. नेदरलँड दुसऱ्या ह्याच्यावर आहे. जागतिक शांतता निर्देशांक बघा. जाहीर करणारी संस्था आहे इन्स्टिट्यूट फॉर द इकॉनॉमिक्स अँड पीस. 2007 पासून जाहीर करते. भारताचा क्रमांक आहे 115वा. सर्वात शांत देश म्हणलं तर आईसलँड, आयर्लंड, न्यूझीलंड. आईस थंड राहते आणि तिथले लोक पण शांत आहेत, बर्फासारखे शांत. सर्वात अशांत देश आहे रशिया, युक्रेन आणि सुदान. रशिया, युक्रेन हे युद्धामुळं टॉपला आलेले आहेत, कारण की तिथं युद्ध असल्यामुळे शांतता कुठून राहणार आहे त्यामुळे. नंतर आहे जागतिक लैंगिक तफावत निर्देशांक. पहिले स्थान आईसलँड, शेवटचे स्थान आहे पाकिस्तान. संक्षिप्त अहवाल निर्देशांक. पहिला राज्य खान सज्जनता निर्देशांक आहे. ए श्रेणीत खनिज समृद्ध राज्याचा समावेश असून यामध्ये मध्य प्रदेश अव्वल आहे. म्हणजे त्याच्या श्रेणी केलेल्या आहेत. ए श्रेणीमध्ये येते मध्य प्रदेश, बी श्रेणीमध्ये येते गोवा, सी श्रेणीमध्ये येते उत्तराखंड. ABC 3 मध्य प्रदेश, गोवा, उत्तराखंड. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोचा अहवाल. तर सर्वात सुरक्षित शहर म्हणलं तर कोलकाता आहे. नंतर हैदराबाद. सर्वात सुरक्षित शहर पुणे महाराष्ट्रातलं म्हटलं तर. देशात 3रा क्रमांक लागतो पुणेचा. सर्वात कमी सुरक्षित शहर म्हटलं तर कोचीन केरळ. आणि सर्वाधिक शेतकऱ्याचा आत्महत्या म्हटलं तर महाराष्ट्र. मुलीच्या बालविवाहात सर्वाधिक घट आसाम, महाराष्ट्र आणि बिहारमध्ये. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ते प्रदूषण जे नद्याविषयी प्रदूषण आहे त्याचा अहवाल जाहीर केलेला आहे. तर सर्वाधिक प्रदूषित नद्या आपला महाराष्ट्र मध्ये आहे. तर सर्वात ते सेकंड नंबरला येते केरळ. महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहरे आहेत मुंबई, विशाखापट्टणम, कोहिमा, भुवनेश्वर, ऐझवाल, गंगटोक, इटानगर, पटना, जयपूर, फरीदाबाद, दिल्ली, कोलकाता, श्रीनगर आणि रांची सर्वात खालच्या पातळीवर येतात. दिल्ली एकदम बॉटमला येते आणि आपलं मुंबई टॉपला येतं महिलांसाठी. जिल्हा पूर तीव्रता निर्देशांक. IIT दिल्ली आणि IIT गांधीनगरने हे केलेली आहे निर्मिती. याच्यामध्ये पटनामध्ये बिहार कोसे म्हणजे पूर जास्त येत असेल असं ठेवा. आणि मुर्शिदाबाद. 2024 मध्ये सर्वात मोठा जैव इंधन ग्राहक देशाचा क्रम बघा. अव्वल स्थान आहे अमेरिका, ब्राझील, इंडोनेशिया आणि भारत 4थ्या स्थानावर आहे. विकसित भारत का अमृतकाल अहवाल बघा. शीर्ष आहे विकसित भारत का अमृतकाल सेवा सुशासन, गरीब कल्याण के 11 साल. थीम अंत्योदयाच्या माध्यमातून समावेशक विकास. हुनर ग्लोबल रिच लिस्ट आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे एलन मस्क. आशियातील श्रीमंत म्हणलं तर मुकेश अंबानी. सर्वात श्रीमंत भारतीय म्हणलं तर रोशनी नादर.
तर असर अहवाल आहे प्रकाशित करणारी संस्था आहे प्रथम. ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट. फोर्ब्स महिला अब्जाधीशाची यादी बघा. अव्वल स्थान आहे ॲलिस वॉटसन वॉलमार्टची. वॉलमार्ट कुठे आहे? अमेरिकेची. टॉपची कंपनी पण वॉलमार्टच आहे. भारतामध्ये अव्वल आहे सावित्री जिंदाल. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स, सर्व शक्तिशाली सैन्याची यादी, भारताचा 4था क्रमांक लागतो. टॉपला आहे अमेरिका, रशिया, चीन. चंद्रबाबू नायडू सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. संस्था आहे ते जाहीर करणारी असोसिएशन फॉर द डेमोक्रेटिक रिफॉर्म्स. सर्वात श्रीमंत CM आहे चंद्रबाबू. सर्वात गरीब म्हटलं तर आपल्या ममता बॅनर्जी. 100 सर्वात शक्तिशाली महिलाची यादी जाहीर केलेली आहे. त्याच्यामध्ये निर्मला सीतारामन यांचा 28वा रँक आहे. तर रोशनी नादारचा यांचा 81 आणि किरण मुजुमदार शॉ म्हटलं तर 82. ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलप इंडेक्स पहिले स्थान आहे अमेरिका, स्पेन, जपान. शेवटचे स्थान आहे माली. वन लायनर बघा आता. बॉलिवूडमध्ये अब्जाधीश अभिनेता बनलेला आहे शाहरुख खान. आणि इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे जे दिल्लीचं सर्वात व्यस्त विमानतळ म्हणून ओळखलं जातं. जागतिक शिक्षण देखरेख अहवाल आहे युनेस्कोने जाहीर केलेला आहे. पहिला स्टेट ऑफ द वर्ल्ड्स ॲनिमेशन हेल्थ अहवाल प्रसिद्ध केला जागतिक प्राणी आरोग्य संघटना. ब्रँड फायनान्समध्ये $30 अब्ज टप्पा ओलांडणारा कंपनी आहे. पहिली ब्रँड बनलेली आहे टाटा समूह. आशियाई विकास बँक आणि जागतिक आर्थिक मंच यांनी या संस्थेने विकसित आशिया आणि पॅसिफिकसाठी ऊर्जा संक्रमक तयारी मूल्यांकन अहवाल जाहीर केलेला आहे. युनिसेफ आणि युरोपियन युनियनच्या पाठिंब्याने MPI जाहीर केलेला आहे बांगलादेशनं. म्हणजे फर्स्ट टाइम त्यांनी MPI काढलेलं आहे. त्यांना मदत कोणी केलेली आहे? युनिसेफ आणि युरोपियन युनियन. आपल्याला युरोपियन युनियन अशा संघटना वाटणार, पण त्यांनी मदत केलेली आहे MPI काढण्यासाठी. सर्वाधिक गुन्हे दाखल असलेले CM म्हटलं तर रेवंत रेड्डी तेलंगणाचे आहेत. रेवंत रेड्डी. KRA रेटिंग 2025च्या क्रमानुसार सर्वोत्तम कामगिरी करणारे मोठे राज्य आहे आपले महाराष्ट्र. कोणतं? KRA रेटिंग्स. 0 माता मृत्यू दर नोंदविलेला देशातील पहिला केंद्रशासित प्रदेश असेल ते कोण आहे? पुदुचेरी. 0 माता मृत्यू दर. टाइम्स मासिकाच्या पहिल्या 100 क्रिएटर्स यादीमध्ये प्राजक्ता कोळी यांच्या एकमेव भारतीय यांचा समावेश आहे. नमो ॲप जनमन सर्वेक्षण पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली 11 वर्ष कंप्लीट झाले म्हणून नमो ॲपचं सर्वेक्षण केलेलं आहे. जनमन सर्वेक्षण. फोर्ब्सने जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटीची यादी जाहीर केली. याच्यामध्ये सलग 5व्यांदा जगातील सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता आहे डॅवेन जॉन्स, म्हणजे रॉक तेच शॉर्ट फॉर्म मध्ये. डॅवेन जॉन्स. टॉप 10 आवडले आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये रिटर्स श्रेणी स्थान मिळवलेले छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईचं आहे. जगातील सर्वात सुंदर विमानतळ म्हणून यताई पेंग लाई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, चीनचं आहे जगातील सर्वात सुंदर विमानतळ. अशा प्रकारे आपलं निर्देशांकाविषयी झालेला आहे. आता एकदा आपण रिव्हिजन करू. रिव्हिजन करताना तुम्ही मोबाईल जे व्हिडिओची स्पीड आहे कमी करा. आपण 5 मिनिटांमध्येच रिव्हिजन करूया, पण एक म्हणजे पूर्ण प्रॉपर होईल. तर सुरुवातीला अहवाल निर्देशक. आता आपण पहिला अहवाल आहे HDIचा. त्याच्यामध्ये भारताचा क्रमवारी किती आलेली आहे? 130. आणि त्याच्यामध्ये आपलं किती जे आयुर्मान आहे ह्याचं 72 आहे. आता कोण पहिल्यांदा कोण आहे ते माहीत आहेत आपले महबूबुल हक्क. आता IHDI त्याच्यामध्ये भारत किती होता? 40व्या रँकवर होता. त्याच्यानंतर दुसरा एक अहवाल काढला होता GII, त्याच्यामध्ये 102व्या क्रमांकावर होता भारत. आता जागतिक उपस्मार निर्देशांकामध्ये
जाहीर करणारी संस्था होती ती आयर्लंड आणि जर्मनीची. आणि आपण उपासमारीमध्ये कितवा रँक आहे 102. इकडे लिंग असमानतामध्ये पण 102 आहे आणि इकडे उपासमारीमध्ये 102वाच रँक आहे. आता हेनले पासपोर्ट त्याच्यामध्ये आपला रँक होता 85. सगळ्याचा पासपोर्ट अव्वल स्थान होतं सिंगापूर, शेवटचं स्थान होतं अफगाणिस्तान. आता शाश्वत व्यापार निर्देशांकामध्ये बघा अव्वल स्थान होतं UKचं आणि शेवटचं स्थान होतं म्यानमारचं. आता जागतिक विद्यापीठ क्रमवारीमध्ये सगळ्यात अव्वल विद्यापीठ होतं आपलं ऑक्सफर्ड UKचं. आणि राज्य वित्त एक म्हणजे दशकीय विश्लेषण अहवाल जाहीर केला होता. त्याच्यामध्ये महसुली तूट पुन्हा वित्तीय तूट हे केलं होतं. तर बिहार वित्तीय तूट बिहार आणि आंध्र प्रदेशमध्ये जास्त होते आणि पंजाब आणि हिमाचल प्रदेशमध्ये महसुली तूट होते. आता गिनी इंडेक्स जागतिक बँक जाहीर करते आहे. सर्वाधिक समानता असलेले श्लोक प्रजासत्ता. आता स्वच्छ वायू सर्वेक्षण त्याच्यामध्ये इंदोर टॉपला होतं. 2019 पासून हा अहवाल आपण काढत आहोत. PM पातळी सर्वाधिक कपात नोंदवणारे शहर होतं बरेली, वाराणसी, फिरोजाबाद, डेहराडून. आता NIRF क्रमवारीमध्ये बघा म्हणजे राष्ट्रीय संस्थापक रँकिंग त्याच्यामध्ये ते काय आता ते 10 संस्था आहेत, ते 11 श्रेणी आहेत, ते बघून घ्या तुम्ही. आता राज्य ऊर्जा कार्यक्षम निर्देशांक त्याच्यामध्ये आपलं महाराष्ट्र टॉप होतं ऊर्जेमध्ये, म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना ऊर्जा असते असं लक्षात ठेवा. आणि औद्योगिक श्रमशक्ती सर्वेक्षणामध्ये सर्वाधिक आपण साक्षरता बघा, साक्षरता टॉप होतं मिझोरम, लक्षद्वीप, नागालँड म्हणजे पूर्वेकडचे राज्य. आणि सर्वात कमी साक्षरता म्हटलं तर आपलं आंध्र प्रदेश. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स म्हणजे बौद्धिक संपदा संघटना भारताचा रँक होता 38वा. नमुना नोंदणी सर्वेक्षण त्याच्यामध्ये आपण हे केलं होतं बघा, म्हणजे जन्मदर, मृत्यूदर, नैसर्गिक वाढीचा दर, बालमृत्यू सगळ्यात हे सगळ्या गोष्टी सर्वात जास्त कुठं आहे म्हटलं होतं आपण ग्रामीण भागामध्ये सर्वात जास्त, म्हणजे जन्मदर पण ग्रामीण भागाचा जास्त आहे, मृत्यूदर पण, नैसर्गिक वाढीचा दर पण आणि बालमृत्यू पण असं सांगितलं होतं. सध्याच्या जे दशकातील प्रगती जर एकंदरीत सगळ्या गोष्टीचा विचार केला म्हणजे जन्मदराचा, मृत्यूदराचा, तर ती आता जी वाढ आहे ना ती घटत्या पद्धतीची आहे. तर ढोबळ मानानं जन्मदर म्हटलं तर बिहारचाच आहे, प्रजनन दर म्हटलं तरी पण बिहारचाच आहे. आणि कमी म्हटलं जन्मदर तर तमिळनाडूचा आणि प्रजनन दर म्हटलं तर पश्चिम बंगालचा आणि मृत्यूदर म्हटलं तर छत्तीसगड म्हणजे ते नक्षलवादी एरिया असं आपण लक्षात घेतलं होतं. त्याच्यामध्ये जन्मदर बिहार सर्वात कमी म्हणलं तर अंदमान निकोबार, सर्वात मृत्यूदर म्हणलं तर छत्तीसगड. एअर क्वालिटी लाईफ इंडेक्स त्याच्यामध्ये दिल्लीचं एअर क्वालिटी एकदम म्हणजे जे वायू प्रदूषणामुळे लाईफचं इंडेक्स आहे ना ते हळूहळू कमी झालेलं आहे असं हे करतात. सर्वात जास्त आपलं उत्तरेकडील राज्यामध्ये ते आयुर्मान आपलं कमी घटत चाललेलं आहे हे पण बघितलं होतं. उद्योगाचे वार्षिक सर्वेक्षण त्यामध्ये जे एकूण मूल्यवर्धन, औद्योगिक उत्पादन, रोजगार, कर्मचारी ह्याच्यामध्ये काय झालेली आहे वाढ झालेली आहे हे बघितलं होतं आपण. रोजगाराच्या बाबतीत वाढ म्हणलं तर तमिळनाडू म्हटलं होतं, GVAच्या बाबतीत आपलं महाराष्ट्र आणि उत्पादनाच्या बाबतीमध्ये गुजरात म्हटलं होतं. जी 16वी आपली असं सध्याच्याला 16वी जनगणना आहे जी आपण 2 टप्प्यामध्ये करणार आहोत. पहिल्या टप्प्यामध्ये उत्तरेकडील राज्य आहेत आणि सेकंड टप्प्यामध्ये पूर्ण दक्षिण म्हणजे ऑल इंडियामध्ये ते होणार आहे. त्याचे आयुक्त कोण होते, मृत्युंजय होते. आणि ही जनगणना कशी डिजिटल होणार आहे हे पण बघितलं होतं. वार्षिक जैवविविधता अहवाल बघितला, त्यामध्ये जैवविविधता म्हणजे त्याच्यामध्ये 2 आपण बघितले होते, प्राणी आणि वनस्पती. तर प्राण्याच्या आणि वनस्पतीच्या सर्वात जास्त नवीन जाती ते आढळ कुठं झालेले आहे जे आपण काय सांगितलं होतं किनारी प्रदेश म्हटलं तर कोण येणार, केरळ, कर्नाटक हे राज्य येतील. त्याच्यामध्ये आपण सेकंड नंबरला वनस्पती म्हटलं तर सेकंड नंबरला आपला महाराष्ट्राचा नंबर लागला होता. आता फॉर्च्यून ग्लोबल 500 यादीमध्ये जे टॉपच्या कंपन्या आहेत त्या बघितल्या होत्या. दोन्ही टॉपच्या कंपन्या कुठल्या होत्या, अमेरिकेमधल्या होत्या. आणि आपल्या भारतातली जर कोणती कंपनी म्हटलं तर रिलायन्स होती. नंतर बघितलं आपण स्वच्छ सर्वेक्षण अहवाल, ते मंत्रालय आता गृहमंत्रालय नागरी स्वच्छता हे सांगितलं होतं. आणि त्याच्यामध्ये टॉपला इंदोर आहे हे पण तुम्हाला सांगितलं होतं. आता शाश्वत विकास अहवाल बघितलं, त्यामध्ये आपण
कोणतं शहर टॉपला होतं ते बघितलं. फिनलँड टॉपला होतं आणि आपला प्याऱ्या भारताचा नंबर आहे 99. आता जागतिक लोकसंख्या स्थिती अहवाल, त्यामध्ये द रिअल फर्टॅलिटी क्रायसिस ते बघितलं होतं. तर जन्मदर आपण अगोदर पण बघितलं तर बिहार आहे आणि इथं बिहार मेघालय असं होतं. त्यानंतर येते हवामान बदल कामगिरी बघितली, त्याच्यामध्ये पण म्हणजे हेच आपला भारताचा 10वा रँक आहे. म्हणजे सुरुवातीचे 3 देश तर सोडून देते, तर 4था देश डेन्मार्क आहे. भारतीय न्याय अहवाल बघितला, जो कोण सादर करतो, टाटा ट्रस्ट. आणि त्याच्यामध्ये आपण जे सर्वात चांगली कामगिरी म्हटलं तर अव्वल म्हटलं तर कर्नाटक आहे, नंतर आंध्र प्रदेश, नंतर तेलंगणा आणि आपला 10व्या स्थान आहे हे पण बघितलं. सर्वात खराब कामगिरी म्हटलं तर आपण पश्चिम बंगाल घ्या. पश्चिम बंगालचं कशात लक्षात ठेवलं, तिकडे जे बांगलादेशचं ते निर्वासित हे लोक ते येतात ना, म्हणून तिथं चांगलं नाही असं लक्षात ठेवा. नंतर सॉरी